माफी असावी. सप्तशी संघ हा तब्बल 22 धावाने इथे विजय होताना पाहायला मिळतोय. नक्कीच खूप चांगला खेळ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय वन अँड ओनली ज्याच्या बॅट मधून चौकारांचा पाडा पाहायला मिळाला तो श्रीनिवास, ज्याने चांगली बॅटिंग करत चांगली गोलंदाजी करत 2 विकेट देखील घेतल्या. ते ठरतायत श्रीनिवास मॅन ऑफ द मॅच. श्रीनिवास आपण व्यासपीठावरती यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅच ची ही ट्रॉफी आपण स्वीकार करायचा आहे. श्रीनिवास एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स आताच्या मॅच मध्ये आपण पाहिला. चांगला खेळ श्रीनिवास यांच्या बॅट मधून आणि बॉल मधून आपण पाहायला मिळाला. 2 विकेट आणि खूप चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी केली. ते श्रीनिवास आहेत मॅन ऑफ द मॅच. या पुढे होणारी बिग फाईट बिग मॅच स्वामी कृपा विरुद्ध SBF या 2 संघांमध्ये आपण ही लढत पाहणार आहोत. त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आम्ही बदलाव करतोय. ठाणे SB ग्रुप SBF नाही तर SBG म्हणजेच संजय भोईर ग्रुप. SBF आणि SBG हे वेगवेगळे संघ आहेत. SB ग्रुप अशी ही लढत आपण पाहणार आहोत आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आम्ही चेंजेस करतोय. पुढील समालोचनासाठी आमंत्रित करतोय आमचे गुरुवर्य बंटी देसाई सरांना. ओव्हर टू बंटी देसाई सर. थैंक यू अमर एंड सप्तश्री कॉन्ग्रेचुलेशन गाइस. क्या बात है. पहले मैच में आपने जीत की मोहर लगाई और अब आने वाला है वो मैच जहां से खिलाड़ियों को चुन 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 कर लाया गया. पूरे एरिया से ढूंढ 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 कर लाया गया. वो SB ग्रुप कहाँ से लाए हो. लंदन अमेरिका UK जहाँ पर क्रिकेट खेला ही नहीं जाता वहाँ से लेके आए. और तारीफ करनी पड़ेगी ऑर्गेनाइजर की. चुन चुन के लाए गिन गिन के लाए. क्या बात है. और स्ट्राइक एंडला आपण बघू शकता सन्माननीय संजय दादा भोईर यांना खेळाचा नाही मला वाटतं स्ट्राइक एंडला नाही आहे दादा संतोष भोईर आहेत. स्ट्राइक एंडला 40+ एक दिग्गज खेळाडू आहेत. संतोष सामना करतोय कट करतोय. एक धाव मिळेल. दुसरी धाव 2 धावा आरामात सुरुवात झाली 2 धावांनी. ऋषिकेश गोलंदाज. टीम कुठली रे. स्वामी कृपा काय नाव आहे टीमचं. स्वामी कृपा. वा. अशक्यही शक्य करतील फक्त श्री स्वामी समर्थ. हा उक्ती मोठी आहे. दरम्यान डॉट डिलिव्हरी 40+ खेळाडू आहे. आता यांच्यामध्ये कोण कोण आहे ते मी सांगेन. कुठून कुठून आलेत कहा से लाए हे पकड पकड कर. धमाल. SB ग्रुप म्हणजे आनंद आणि फक्त आनंद. दादा स्वतः या सामन्यात आहेत. नेतृत्व करता सामन्याचं. दरम्यान गोलंदाज हा कट करतोय पण ठीकसा प्रॉपर येत नाहीये बॅटवर. बारची कट लागून थर्डमॅनला क्षेत्ररक्षक चाराक्ष. एकच धाव आणि आता दादा स्ट्राइक एंडला आहेत. पहिल्यांदा समोर जातील पण मजबूत फळी आहे त्यांच्याकडे. संतोष भोईर काही साधे फलंदाज नाही आहेत. दरम्यान गोलंदाज चारी बाजूला बघतोय कुठे कुठे जागा आहे. हो प्ले अँड मिस. थोडा खोलवर टप्पा. डॉट डिलिव्हरी येते. दरम्यान 5वा चेंडू. गोलंदाज सन्माननीय संजय भोईर यांना. हा पोल केला. पॉवर आहे टायमिंग आहे. एकच धाव. दुसरी धाव निश्चित आहे. 2 धावा आरामात पूर्ण केल्या जात आहेत. अकाउंट
अकाउंट ओपन केले 2 धावांनी, खातं उघडलंय, सिग्नेचर केला. स्वामी कृपा हा संघ लढत देतोय एसबी ग्रुपशी. हा चांगला फटका आहे जमीन लगत. नाईस लुकिंग ड्राईव्ह. पिक केला लवकर चेंडूला. वॉटरमॅनचा उपयोग केला. लॉंग ऑनच्या क्षेत्रात खेळून काढला एक धाव. षटक होतोय पूर्ण. धावसंख्या डबल कव्हर. 6 धावा. बिनबाद 6. दरम्यान गोलंदाजीत बदल बघूया आपण. कुठल्या गोलंदाजाला आता कमांड सोपवली आहे दुसऱ्या षटकाची. संदीप. हा चांगलाच खेचलाय. थोडा शॉर्ट ऑन पुल जाम आणि हा चौकार तर नाहीये, पण 2 धावा वेगाने पूर्ण करतायत. बघा रनिंग बिटवीन द विकेट काय. दोन धावा. दरम्यान दादा एकदम रनिंग बिटवीन द विकेट पण एकदम तत्परतेने करतायत. हा फुल टॉस पण जमीनलगत केलेला. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू आता दुसरी नाही धावणार, कारण की बऱ्याच चिक्कार धावा झाल्या. आता धावसंख्या बघूया काय. 9 धावा, पण दोन्ही तत्परतेने खेळतात फलंदाज. गोलंदाजाचा प्रभाव नाहीये, फलंदाज प्रभाव दाखवत आहेत. दोन्ही 50+ खेळाडू. क्लासिकल शॉट, पण उंची जास्त रुंदी कमी आणि घेतलाय झेल आणि दिली विकेटची हमी. विकेट डाऊन. आणि ज्या प्रकारे धावतच आत गेलेत बॅट्समन, माझी वेळ कधी येईल. स्ट्राईक चेंज आपल्याला तिकडे जावं लागेल, कारण बॅटिंग आउट झाल्यावर आपल्याला स्ट्राईक एंडला जावं लागतं नियमाप्रमाणे. नवीन फलंदाज शेखर. एक तडाखेबंद 1 डाऊन स्पेशल विथ बॅटर बॅट्समन. पहिला चेंडू शेखर समोर जातोय, पण बॅट आणि बॉलची काही इथे गाठभेट होत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. शेखर मोठे फटके मारण्यासाठी हा ओळखला जातो. बॅकफुटला जाऊन कट केला. पार कट ओव्हर द कव्हर रिजन आणि हा येईल पहिला चौकार निश्चित. फर्स्ट बाउंड्री ऑफ दिस मॅच. थँक्यू डीजे. आखूड टाकायचा चेंडू आणि विड्थ मिळाली होती, जागा दिली होती. ऑफ स्टंपच्या बाहेर बॅकफुटला जाऊन आरामात चेंडूला खेळतोय. पॉवर जनरेट केली स्ट्रोकच्या मागे. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला धाडला. स्वीपर कव्हरचं क्षेत्र खाली आहे, तिथून चेंडूने मार्गस्थ होतोय. चौकार. दरम्यान हा 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 कडक आहे, कडक आहे, कडक बेधडक हा येतोय षटकार. थँक्यू डीजे. आणि शेखरला बऱ्याच मोठ्या रकमेमध्ये घेतलंय. खूप त्याच्यावर इन्व्हेस्ट केलं गेलंय. संतोष नवीन गोलंदाज. तिसरे षटक. धावसंख्या 2 षटकानंतर 19 धावा. 19. दादा अजून पायरून उभे आहेत मैदानात, साथ देत आहेत. बरोबर आहे. सिंगल काढून आपल्या चांगल्या बॅट्समनला स्ट्राईक देणं ही चांगली कल्पकवृत्ती. बरोबर कडक शॉट आहे. अक्रॉस द लाईन खेळले. क्रॉस बॅट शॉट. 2 धावा निश्चित. बघा डोळ्याचं पातळ लवतो तोच एक धावचं रूपांतर 2 धावेत. दरम्यान हळूहळू दडपण आता स्वामी कृपावर येईल.
कारण दादांनी तळ ठोकलाय आता. दरम्यान हा चेंडू, हा यॉर्कर लेन तर थोडा पुढे पण ठेवला, बाहेरही काढला. टिकसा बॅटवर येतच नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये सुरक्षित चेंडू, निर्धाव चेंडू. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा शॉर्ट रनने येतोय. पुढे जाऊन हवेत उडवलंय. झेल आहे का? क्षेत्ररक्षक काय मागे गेला. हो हो हो, नो मॅन्स लँड मध्ये. पण ज्या प्रकारे तो रिव्हर्स गेला, बाप रे, असा स्लो मोशन अख्ख्या आयुष्यात नाही बघितला. टिक 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 टक. ओ गॉड, फार धम्माल आहे मॅच मध्ये. मनोरंजन तर आहेच पण आनंद सुद्धा आहे. छान क्रिकेट. दरम्यान 2 धावा. हा यॉर्कर लेन, परत त्यांनी ब्रह्मास्त्र काढलं. यॉर्कर सोडला, खोलवर टप्पा ठेवला, ब्लॉक होल मध्ये टाकतोय. 2 चेंडू शिल्लक. अजूनही धावसंख्या चांगली उभारली आहे, असं नाहीये. लढत देणं योग्य आहे अजून पण. पुन्हा एकदा तसाच. यावेळी मुद्दाम त्यांनी ऑप्शनच्या बाहेर ठेवला. शरीरापासून दूर, दादांच्या आवाक्यापासून दूर, तडाक्यापासून दूर. दरम्यान शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातला मार्गस्थ होतोय. हा ऑन साइडला स्क्वेअर लेग पायपतांच्या बाजूला 1 धाव. षटक पूर्ण होईल याबरोबर. 1 धावे बरोबरच आणि 3 षटकानंतर धावफलक दर्शवतोय 24 धावा. 1 गडी बाद 24. आणि पॉवर प्लेचा इशारा पंचांकडून येतोय. पुढचं म्हणजे 4थं षटक पॉवर प्लेचं असेल. आणि मिलिंदच्या हातात चेंडू सोबतील कर्णधार. त्यांचा रेग्युलर बॉलर आहे वाटतं. कौतुक केलं पाहिजे युनायटेड 3चं, जे आज या सामन्याचे संयोजक आहेत, आयोजक दादा आहेत. दरम्यान शॉट ऑफ लेन दुसऱ्या बाहेर कट, प्रॉपर टायमिंग नाही पण 1 धाव निश्चित. धावसंख्या दाबुलकावर 25. आता हा फलंदाज शिखर मोठे फटके मारू शकतो. हा यॉर्कर लेन, परत एकदा ब्लॉक होल टाकला, चांगला सोडला. स्लोअर मध्ये टाकला नक्कीच. गती परिवर्तन बघितलं, दिसलं सुद्धा. बॉटम हँडचा उपयोग तळाशी लागतोय बॅटच्या आणि फाईन लेगच्या क्षेत्रात 1 धाव. एकेरी धावेने धावफलक खालता ठेवतात दोन्ही बॅटर. फलंदाज फक्त आता मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा आहे कारण वेळच आहे. हा परत एकदा पुल करण्याच्या प्रयत्नात मिस इट कम्प्लिटली. बीट होत आहेत. डॉट डिलिव्हरी येते. स्वामी कृपा, ज्यांच्यावर स्वामी कृपा असते ते फारच छान वाटतं. आणि हा डॉट डिलिव्हरी. स्वामी कृपाची पुरी सोसायटी आली इकडे आज मॅच बघायला. नक्कीच हा चांगला चेंडू आहे उजटीच्या बाजूचा. चांगल्या गोलंदाजाला काढले आता त्यांनी बाहेर. ज्याच्याकडे गती कमी करण्याचं अस्त्र आहे. चांगला हवेत सोडतो चेंडू. हा बघा, सोडला, आपटला हवेत आणि झेल आहे. गोलंदाज ओ, वळण थोडं वेगळं होतं म्हणून ठीक आहे. पण षटक नंबर 4 चांगला हाताळलाय. षटक नंबर 4 समाप्त. आणि धावसंख्या दावलकावर 1 गडी बाद 27 धावा. गोलंदाज सुनील. बरं झालं स्वामी कृपाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्यांना माहिती आहे समोरील संघाची ताकद, कारण की अजूनही त्यांच्याकडे 9 खेळाडू वाढ बघतायत डगआउटमध्ये. कधी आमची वेळ येते. तयार आहेत. कशाला आणलं एवढं लांबून लांबून, मोठ्या मोठ्या रेटवर त्यानं विकत घेतलंय टीममध्ये. IPLची बोली नाही, एवढी मोठी बोली आहे. जाऊन दे, आपण वळूया मॅचकडे. 5वा षटक शेवटचं निर्वाणीचं. स्लॉगवर, डेप्थवर. जास्त वेळ घेते आपण प्लीज. डोंट टेक अ लॉंग टाइम टू ॲडजस्ट द फील्ड गाईज. आपल्याला 15-20 मिनिटाचा कालावधी 5 षटकं पूर्ण करायला. आम्ही नेहमीच आपल्याला पुश करत राहू. दरम्यान गोलंदाज शॉर्ट रनअप, सर्व शॉर्ट रनअपने येत आहेत. कोणी गोलंदाज जास्त लॉंग रनअप घेत नाहीये. स्वामी कृपाचा शॉर्ट रनअपने बघा
7-8 पावलं. परत एकदा प्ले अँड मिस. सुनील या संघाचा ब्रह्मास्त्र. शेवट तुमचा तोच टाकू शकतो ज्याला अनुभव असतो आणि तो टॉप क्वालिटीचा बॉलर असतो. आखू टप्पा उजटीच्या बाहेर, बराच बाहेर. पंचांचे हात येतील का समांतर? होच, कारण चेंडूच मुळी आहे अवांतर, म्हणजे वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्या धावांची भरी पडते. स्ट्राईक बदलणं ही मोठी गोष्ट आहे. दरम्यान आता शिखर हा काढा की हवे ते उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली स्क्वेअरला गेला. ओ घालिंग लुटांगण पण नाही अडवत. ठीक आहे. थँक्यू डीजे. शेखरचे मजबूत आहेत खांदे आणि त्याचे मजबूत आहेत इरादे. एक तर पॉवर जनरेट केली होती त्यामुळे चेंडू एवढा लिहिला गेला. स्क्वेअरलेगच्या कडून चांगला प्रयत्न केला पण बॅलन्स नाही राहिलं. बॉडी बॅलन्स. दरम्यान हा चेंडू यावेळी परत एकदा हवेत. यावेळी झेल आहे निश्चित आहे आणि हाही सुटलाय. निश्चित म्हणता तो अनिश्चित झाला आणि ती 2 धावा धावची तिथे निश्चित नाही. बॅट ड्रॅग करत गेलेत. गुड रनिंग. दादांचं कौतुक केलं पाहिजे. दादांनी 2-2 धावा किती वेळा धावल्यात बघा. 7 दिली. समोरच्याच्या पण धावा धावल्यात. आता ही धाव तर शेखरची त्यांनी पूर्ण केली. पाणी जरा मैदानात पाठवा ताबडतोब. जर फलंदाजांना पाणी ताबडतोब मैदानात जाऊन दे. दरम्यान फार उष्णतेचं वातावरण आहे. आता तुम्ही मोबाईल काढा बाहेर आणि जरा टेम्परेचर बघा. टेम्परेचर किती दाखवत आहे. टेम्परेचर आजच्या ठाण्याचं तापमान पंच सांगतायत. बॉल किती बाकी आहेत? 2. अरे बोल ना. 3 to go. अरे मग 3 बॉल असं काय दाखवतो मला बोल. मी 3 to go बोलेल ना. अरे आयला तो पण दरम्यान हा कडका जमीन लगत 1 धाव मिळेल आणि दादा नाबाद खेळी करून जर परतले तर मग ही खेळी सर्वोत्कृष्ट ठरेल. कारण दादा स्वतःच्या धावा धावल्या पण दुसऱ्यांच्याही धावा धावताना दादानी तत्परता दाखवली. हा उजटीच्या बाहेर डॉट डिलिव्हरी नाही. वाईड आहे. अवांतर आहे. निर्धाव चेंडू नाहीये. अवांतर 1 धाव. 34 डिग्री सेल्सिअसचा तापमान आहे. बापरे. हा काढा का हवे त्या षटकार आहे. हा निश्चित 1 बाउन्स. चौका टाळ्या झाल्या पाहिजेत. काय शॉट. ब्युटीट. आणि दादांनी या चौकाराने हा डॉट डिलिव्हरी येते आणि 1 धाव घेण्याचा प्रयत्न कर. शेवटचा चेंडू असेल तरी सुद्धा धावसंख्या बघूया काय झाली आता 5 षटकानंतर. 41 आणि दादांची धावसंख्या आपण बघूया काय. टाळ्या झाल्या पाहिजेत. वेल प्लॅड. कौतुक केलं पाहिजे. बिना सराव बिना क्लास यालाच तर म्हणतात फर्स्ट क्लास. ही फर्स्ट क्लास इनिंग आहे. कॅप्टन इनिंग. कॅप्टन नॉक. कर्णधारांनी कसं खेळावं. कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट आणि डगआउटमधून टाळ्या. समोरील स्वामी कृपा सुद्धा संघ टाळ्यांनी दादांच्या खेळीचं इथे प्रोत्साहन देतोय. धावसंख्या बघूया काय. 41 धावा. त्याच्यामध्ये दादांची खेळी कितीची बघूया. 17 धावा. टाळ्या झाल्या पाहिजेत. 17. वा दादा. या सर्व सामन्यांचं आयोजन
करणारं नेतृत्व आज मैदानावर उतरलं आणि त्यांनी सुद्धा चौकार आणि आपली क्रिकेटची आवड जोपासली आणि क्रिकेटचं कौशल्य दाखवलं. पण छान क्रिकेट आहे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वेळ आहे सेकंड इनिंगची. ऐकूया ठाणे शहरातील प्रसिद्ध डीजे मितांश यांना. Now I'm giving the call to the two captain for the next match. Highland Park versus Highland Garden. Both the captain come for the toss immediately. I again repeat, the captain of the both the team, Highland Park and Highland Garden. Please come for the toss. Highland Park and Highland Garden. और काफी बड़ा मैच आपके सामने, भले टारगेट छोटा हो 41-42 का हो, लेकिन इनमें भी लड़ने की क्षमता है एसबीजी में. हाईलैंड पार्क हाईलैंड गार्डन के बीच का टॉस. दोनों टीम बहुत बेहतरीन है. मनोज नायर की टीम या मैदानात तुम्ही आता. अब मैदान में दिखेंगे वो खिलाड़ी जो वाइट दाढ़ी है लेकिन लेते आगाड़ी है. हाईलैंड पार्क on the toss selected to bowl first. Okay, that is the news from the top box end against Highland Park. Okay, please जरा फास्ट करा. ओके, हर्डल केलं जात आहे. कोण कुठे उभं राहणार याची शाश्वती आहे. टॉप क्लास प्लेयर आहेत. चुन चुन के लाए इनको, चुन के इनको सिलेक्ट किया गया है. मंदार आणि धनेश यांची आघाडीची जोडी. एक निश्चित सांगतो, हे नाव घेताना पण बरं वाटतं. स्वामी कृपा या शब्दामध्ये मंत्र आहे, शब्दामध्ये जगण्याचं तंत्र आहे. तुम्हाला जर सकाळी उठायचं असेल तर स्वामी समर्थांचं नाव घ्या आणि पुढे चला, बघा दिवस सुखीचा जातो. बघूया, अशा अनेक गोष्टी आहेत. अध्यात्म आहे. आणि आता 42 धावांचा लक्ष्याचा पाठलाग होतोय. दरम्यान गोलंदाजी कोण करेल, नेतृत्व दादा करतायत. कॅप्टन्स इनिंग खेळली त्यांनी. 17 धावांची आकर्षक खेळी, एक चौकाराने सजवलेली आपण बघितली. आणि आता निळकंठ गोलंदाजीला बघा. निळकंठ स्वतःहून क्षेत्ररक्षण लावतायत. निळकंठ फार मोठी रक्कम मोजली या खेळाडूसाठी. दरम्यान निळकंठ कॉमेडी बॉक्सकडनं पहिला चेंडू घेऊन पहिल्या षटकातला शॉर्ट रनअपनी पहिला भिरकून दिला. षटकार. निळकंठनी त्यांना दिलं आमंत्रण. एक तर स्वामी कृपा अजून लंच केलं नसेल त्यांनी हातच मारला आडवा, तो पण. षटकार. डेंजर बॉलर. हा, एक बारी तेरी तो एक बारी मेरी.
वा एलबेडो पाहिजेत. हो बोल्ड आहे, माफ करा, क्लीन बोल्ड. कळलंच नाही कधी आला चेंडू आणि गेला कुठे. आणि सेलिब्रेशन बघा, आएगी मेरी भी बारी आएगी. क्या टॉप क्लास डिलिव्हरी, फ्लाइट हेड, यॉर्कर. फलंदाजांनी स्वतःलाच यॉर्क करून घेतलं. आणि आता स्वामी कृपेच्या डगआउट मध्ये खळबळ, हलचल. कसे कसे गोलंदाज आणलेत. हो खरंच ही विकेट एवढी अप्रतिम आहे. टॉस द बॉल इन द एअर, बीट द बॅट्समॅन कम्प्लिटली. आणि पाठी बघितलं तर विकेटचं फर्निचर उद्ध्वस्त होतं. हे डोक्याने केलेली गोलंदाजी आहे. चतुरपणा, चाणाक्ष वृत्ती गोलंदाजाची दिसून आली. नवीन फलंदाज गेलाय, वन डाऊन स्पेशलिस्ट बॅटर मिलिंद. स्वामी कृपाचा आघाडीचा बॅटर बॅट्समन मिलिंद ऑन स्ट्राईक. पॉवर प्ले चालू आहे, षटक चालू आहे. 6 धावा, 1 गडी बाद. तिसरा चेंडू. हा डाव्या स्टीवर जाऊन चेंडू घेऊन यायला लागेल. डीप स्क्वेअर लेगला चौकार. थँक्यू. लोअर फुल टॉस, लाईन लेन खराब, आरामात फक्त दिशा दिली. पॅडल शॉट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. आता तिकडे गाडीला जागा भरल्या आहेत. एक क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केलंय, जरा हलवलं त्याला. दरम्यान हा चेंडू अवजडीच्या बाहेर सरळ निघतोय, डॉट डिलिव्हरी येते. बघा डीप स्क्वेअरला तैनात केला आणि ऑफ साईडला. आता स्वीपर कव्हर सुनसान इलाका पडलाय. आखूड टप्प्याचा चेंडू आला, कट केला तर हा सरळ बॅटनी खेळायचा प्रयत्न नाहीच आहे. रनआउटचा मौका. ओ चांगले षटक हाताळले अजून पण, असं नाही 11 धावा आल्यात. एक चेंडू बाकी असेल शेवटच्या या षटकातील, पण याने अजून आव्हान टाकलं नाही. वाईड नो नाहीये, याला म्हणतात कंट्रोल. अजून मोठे गोलंदाज यायचे आहेत. हा पुढे सरसावा दादांच्या दिशेने. वेल स्टॉप, क्लीन फिल्डिंग, सहज आणि इझी. चांगलं दर्जाचं, उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण. दादानी चपकन शरीर आणलं मागे, बरोबर चेंडू थोपवला. षटक नंबर 1 परिपूर्ण. धावसंख्या 12, 1 गडी बाद. आता करायच्यात बरोबर 30 धावा 24 चेंडूंमध्ये, 4 षटकांमध्ये. बराच विचार विनिमय चाललाय. गोलंदाजीला कोणाला आणायचं, सर्व स्टार आहेत. आणि रुद्रला पण कानमंत्री चालतंय, अशी टाक तशी टाक, अशी टाक तशी टाक. एवढा वेळ रुद्र ऐकतोय. बरोबर आहे. आता क्षेत्ररक्षण फैलावण्यात येईल. आता लॉंग ऑफला एक तो स्वतःच आला. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन. रुद्र फुल टॉस लेग साइडला. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडूच्या डोक्यावरून गेलाय. सीमारेखा पार, मस्तकावर दिली दस्तक आणि चेंडू सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. हळूहळू धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 42 धावांचं मापक लक्ष्य आहे आणि रुद्र आपल्या मार्गावर आहे. पुढे सरसवत यॉर्कर लेन. दादा बघा किती क्लासिकल बिल्डिंग इम्पॅक्ट. सर्वांनी टाळ्या वाजवल्या, कारण की सरावात नाही आहेत तरी कुठल्या प्रकारे त्यांच्याकडून चूक होत नाही आहे. नाहीतर रेग्युलर खेळणारे खेळाडूसुद्धा पासकतात, दचकतात. हा नो असेल का नाही? षटकार तर आहेच. 6 षटकार. लिल्या फटके मारतायत.
लूज डिलिव्हरी हाय टेबल फुल टॉस. कमरेच्या उंचीपर्यंत आला तर मग तो सोडणार नाही. फक्त टाइम केलं चेंडूला, टायमिंगचा षटकार आहे. यावेळी परत एकदा तसाच मोठा फटका खेळण्याचा पवित्रा होता, पण एलिव्हेशन नाही मिळालं तेवढं आणि कनेक्शनही नाही झालं. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. हा ऑन साईडला फ्लिक इन एअर. लेग साईडला 1 धाव 2 धाव घेणार नाही. क्षेत्ररक्षक आहे. बॅकअपला दादा आहेत. चला धावसंख्या बघूया धावफलकावर. 24 धावा, 24 ऑन द बोर्ड. दरम्यान गोलंदाज रुद्र. हा चांगला यॉर्कर लेंथ पण तेवढाच चांगला खेळ आहे. पॉइंटला 1 धाव 2 धाव ऑन आहेत. 2 धावांनी धावफलक 26. षटक नंबर 2 समाप्त. इथे 26 धावा आता करायच्या आहेत. बरोबर 16 धावा. 18-16चा सामना. 18 चेंडू 16 धावा. पाणी घेऊन जा मैदानात ताबडतोब प्लीज. आता 35 डिग्री सेल्सिअस तापमान झालं बघा. आज उष्णता बरीच आहे, म्हणजे सूर्य प्रखरतेने आपला प्रभाव पाडतोय. सकाळची बोसरी थंडी आणि दुपारची ही गरमी. खेळाडूंचा कस लागतो. स्टॅमिनाचा असेल, दमखम असेल, सतपरीक्षा आहे क्रिकेटची. दरम्यान गोलंदाज बघा कोण आहे. साहिल. फक्त मोठ्या स्पर्धेत खेळतात साहिल. छोटी मोठी स्पर्धा त्यांना माहीतच नाही. हा कुठल्या कुठे या इथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे. एवढं लांब वाईड चालेल. पहिला चेंडू हा तसाच. दोन लागोपाठ अवांतर. साहिलच्या चेहरा हास्य फार सुंदर वाटतं, लांबून दिसतं. डोंट वरी गाईज. हा तिसरा. आता मी नाही टाकणार चौथा. आता राऊंड द विकेट. हा पायावर आदळला. कुठल्या कुठे चेंडू होता तरी अपील केलं. हा सुद्धा लेग बाय पंचांनी दर्शवलाय. 12 धावा करायचे आहेत. 2 षटकार. तिसरं षटक मार्गस्थ. 12 धावांची आवश्यकता. माफक लक्ष आहे. जास्त काही कठीण पेपर नाही आहे यांना, एवढं निश्चित. हा लेग साईडला खेळाडू आहे तिकडे आणि 4 धावा. तो आता त्याने ऍक्शन केली. जाऊन दे. 4 धावा. थँक्यू. साहिल राऊंड द विकेट येतो आणि लेग स्टंपच्या बाहेरच चेंडूला जास्त करून डिलिव्हर करताना आपण बघतोय. 2 खेळाडू ठेवले. डीप फाईन लेग, लॉंग लेग आहे आणि डीप स्क्वेअर लेग आहे. मॅच बॉल येतोय. गरज आहे ती आता 8 धावांची. 8 धावांची आवश्यकता. हा परत तेच क्षेत्र आणि उत्तरी तेच डीप स्क्वेअर लेगला 4 धावा. फार छान. इथे नावं पण एवढी चतुरतेने सांगितली आता आम्हाला. थोडी मजा मस्करी चालते आपल्या लोकांमध्ये, तेवढं यू कॅन मॅनेज. दरम्यान 4 धावांची आवश्यकता. चौकाराने सामना संपेल का. क्षेत्ररक्षण गोलंदाज साहिल थोडा महागडा, थोडं नाही बराच महागडा ठरतोय. पुढे आले, सरसवले, झेल नाही, जाऊन दे. चौकार आणि हा विजयी चौकार. विनिंग शॉट. दरम्यान चौकाराने सामन्याला संपवलंय, पूर्णविराम दिलाय आणि स्वामी कृपा. अभिनंदन टीम. कॉंग्रॅच्युलेशन. एंटर इन सेकंड राऊंड.
अभिनंदन टीम. स्वामी ग्रुप आणि लगेच मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया.